मंडळी, वर्षातून येणाऱ्या प्रत्येक अमावस्याला महत्त्व असतं, पण सोमवारी येणारी अमावस्या विशेष मानली जाते. अनेक जण या दिवशी न कळत अशा चुका करतात ज्यामुळे त्यांना अनपेक्षित पुण्य लाभत नाही. तर काही लोक श्रद्धेने केलेल्या छोट्याशा कृतीमुळे मानसिक समाधान, सकारात्मकता आणि पितरांचे आशीर्वाद मिळाल्याचा अनुभव सांगतात. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सोमवती अमावस्याचे खरे महत्त्व, या दिवशी करावयाचे दही भाताचे पारंपरिक उपाय, कोहळ बांधण्याची योग्य पद्धत, पितृसमर्पणाचे नियम, कोणत्या राशीने काळजी घ्यायची आहे आणि अशी एक गोष्ट जी अनेकांना माहिती नसते. त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त गुरु या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त मात्र लिहायला विसरू नका. आणि हो मंडळी, सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे सोमवती अमावस्या म्हणजे काय आणि त्याचे धार्मिक महत्त्व. मंडळी, आपल्या सणामध्ये आणि सांस्कृतिक परंपरेमध्ये निसर्गाला आणि काळाला खूप मोठे स्थान गेले आहेत. जेव्हा अमावस्या सोमवारी येते तेव्हा तिला सोमवती अमावस्या म्हटलं जातं. हिंदू धर्मशास्त्रानुसार सोमवार हा दिवस भगवान शिवशंकरांना समर्पित आहे आणि अमावस्या ही पितरांच्या स्मरणाची तिथी मानली जाते. चंद्र आणि सूर्य जेव्हा एकाच राशीत येतात तेव्हा अमावस्या होते. चंद्र हा मनाचा कारक आहे आणि सोमवारी चंद्राची ऊर्जा विशेष असते, म्हणून या दिवसाचे महत्त्व अधिक वाढते. पौराणिक कथेनुसार आणि असे सांगितलं जातं की महाभारत काळात भीष्म पितामहाने युधिष्ठिराला या तिथीचे महत्त्व समजून सांगितले होते. असं मानलं जातं की या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने आणि दानधर्म केल्याने मानवाला अक्षय पुण्याची प्राप्ती होते. लोकमान्यतेनुसार या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, घराच्या सुखसमृद्धीसाठी आणि पितरांच्या मोक्षासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करतात आणि उपवास धरतात. श्रद्धेचा खरा अर्थ केवळ कर्मकांड नव्हे मंडळी, श्रद्धेचा खरा अर्थ केवळ कर्मकांड नव्हे तर आपल्या अंतःकरणात ईश्वरप्राप्ती आणि पूर्वजनांप्राप्ती कृतज्ञतेची भावना बाळगणे हा आहे. हा दिवस मनातील नकारात्मकता दूर करून सकारात्मक विचारांची पेरणी करायचा दिवस आहे. या दिवशी आध्यात्मिक महत्त्व मंडळी, सोमवती अमावस्या दिवस हा शिव आणि शक्ती यांच्या मिलनाचा तसेच पितृऋणातून मुक्त होण्याचा अत्यंत पावन काळ मानला जातो. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची एकत्र पूजा केली जाते. असं मानलं जातं की महादेव आपल्या भक्तांच्या साध्या भोळ्या भक्तीने प्रसन्न होतात. माता पार्वती अखंड सौभाग्य आणि कौटुंबिक सुखाचे आशीर्वाद देते. या दिवसाचे दुसरे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे पितृसमर्पण. आपल्या पूर्वजांनी आपल्याला हे जीवन दिले, हा वंश दिला, त्यांच्या प्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अमावस्यासारखा दुसरा चांगला दिवस नाही. ही चूक न कळत अनेकांकडून होते की ते पितृसमर्पणाकडे दुर्लक्ष करतात, पण हा भाग विशेष लक्ष देऊ नये का. पूर्वजांचं स्मरण केल्याने मनाला एक अनामिक आधार मिळतो. या दिवशी पिंपळाच्या वृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पिंपळ वृक्ष हा देववृक्ष मानला जातो, ज्या मुळामध्ये भगवान विष्णू, मध्य भागात भगवान शिव आणि अग्रभागात ब्रह्मांची वास असतो, असं शास्त्रामध्ये सांगतात. या दिवशी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्याने कौटुंबिक जीवन स्थिर होते आणि पितृदोष शांत होतात. यासोबतच या दिवशी नामजप, ध्यान आणि दानाला खूप महत्त्व आहे मंडळी. आपण दिलेले लहानसे दानही कोणाच्या तरी चेहऱ्यावर आनंद आणू शकतो आणि हाच या दिवसाचा खरा आध्यात्मिक संदेश आहे. मंडळी पहा, सकाळपासून तर रात्रीपर्यंत काय करायचं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्या अगोदर जर तुम्ही व्हिडिओला कमेंट केली नसेल तर आत्ताच कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मंडळी, या पवित्र दिवशी आपल्याला दिनकर्म कसा असावा हे आपण सविस्तर समजून घेऊया. ते अगोदर पहा मंडळी, 12 राशीवरील संभाव्य परिणाम. आता आपण पारंपरिक ज्योतिष मान्यतेनुसार या सोमवती अमावस्येचा विविध राशीवर काय संभाव्य प्रभाव पडू शकतो याविषयी थोडी माहिती जाणून घेऊया. लक्षात ठेवा, ही केवळ एक लोकमान्यता आहे. आपली श्रद्धा आणि आपली सकर्मक कृती नेहमीच महत्त्वाची ठरू शकते. कमेंट केली नसेल मंडळी, यापैकी तुमची कोणती रास आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. मेष रास. पारंपरिक ज्योतिष मान्यतेनुसार मेष राशीच्या व्यक्तींनी या दिवशी आपल्या वाणीवर संयम ठेवा.
शांत चित्तेने केलेले काम यश देऊ शकते असं मानलं जातं. वृषभ रास असं मानलं जातं की वृषभ राशीच्या लोकांसाठी हा दिवस कौटुंबिक सुखाचा ठरू शकतो. श्रद्धेने केलेली शिवपूजा मनाला शांतता देईल. मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तीने या दिवशी आरोग्याची काळजी घ्यावी आणि गरजूंना दान करावं, यामुळे सकारात्मकता वाढू शकते. कर्क रास चंद्र हा कर्क राशीचा स्वामी असल्याने या दिवशी त्यांनी मनात सकारात्मक विचार ठेवावेत. ध्यान धारण करणे आणि पिंपळाला जल वाहणे फायदेशीर ठरू शकते असं मानलं जातं. पारंपरिक ज्योतिष मान्यतेनुसार सिंह राशीच्या लोकांनी या दिवशी वडिलांचा सन्मान करावा. पितृसमर्पण केल्याने मानसिक बळ मिळेल. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस जुनी रखडलेली कामे शांतपणे पूर्ण करण्याचा दिवस आहे. श्रद्धेने आणि संयमाने वागणं हितकारक ठरेल. तुळ रास असं मानलं जातं की तुळ राशीच्या लोकांनी या दिवशी वादापासून दूर राहावे. कुटुंबासोबत वेळ घालवणे आनंदाचं ठरेल. वृश्चिक रास मंडळी, वृश्चिक राशीच्या व्यक्तीने या दिवशी आरोग्याकडे लक्ष द्यावे. महामृत्युंजय मंत्राचा जप करणं सकारात्मक ठरू शकतं. धनुरास पारंपरिक ज्योतिष मान्यतेनुसार धनुराशीच्या लोकांसाठी हा दिवस धार्मिक कार्यात सहभागी होण्याचा आहे. ज्येष्ठाचे आशीर्वाद लाभदायक ठरतील. मकर राशीच्या व्यक्तींनी दिवशी कामाच्या ठिकाणी घाईने निर्णय घेऊ नये. संत आणि पद्धतशीर काम यशस्वी ठरेल असं मानलं जातं. कुंभ रास असं मानलं जातं की कुंभ राशीच्या लोकांनी या दिवशी अन्नदान करावे. गरजूंची केलेली मदत मनात समाधान निर्माण करेल. मीन राशींच्या व्यक्तींसाठी हा दिवस आध्यात्मिक प्रगतीचा ठरू शकतो. मनातील शंका दूर करून श्रद्धेने केलेली प्रार्थना फळ देईल. हा भाग विशेष लक्ष देऊन ऐका. राशीचे परिणाम काही तर या दिवशी अमावस्येच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठणे अत्यंत शुभ मानलं जातं. सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता करावी. त्यानंतर स्नानाच्या पाण्यात थोडं गंगाजल. तर त्या अगोदर आपण जाणून घेऊया अमावस्या कधी आहे. तर अमावस्या सुरू होणार आहे 14 तारखेला, म्हणजेच की रविवारी 14 जून 2026. तर अमावस्या प्रारंभ दुपारी 12:20 होणार आहे मंडळी. त्याचबरोबर अमावस्या समाप्ती होणार आहे सोमवती अमावस्या, म्हणजेच की सोमवारी सकाळी 8:24 होणार आहे. अधिक ज्येष्ठ सकाळी, म्हणजेच की अधिक मास जो होता तो आता या अमावस्येला समाप्त होईल आणि नीच ज्येष्ठ मासारंभ सकाळी सुरू होईल, म्हणजेच की आखाड, आपण ज्याला आखाड म्हणतो तो चालू होणार आहे. तर पहा मंडळी, आता पुढे तुम्हाला तर समजलं असेल की अमावस्या कधी सुरू होणार आहे आणि कधी संपणार आहे. तर चला पुढची माहिती पण जाणून घेऊया. आता हा झाला आपला उपाय. कोणत्या चुका टाळाव्या आणि धार्मिक महत्त्व. तर पहा मंडळी, हा उपाय करताना दही भात शिळा नसावा, जसं मी तुम्हाला आधी सांगितलंय. मनात कसली भीती किंवा शंका नसावी. लक्षात ठेवा, हा उपाय कोणत्याही अंधश्रद्धेपोटी किंवा चमत्काराच्या आशेने करायचा नाही. या कृतीमागे मूळ भावना केवळ कृतज्ञ आहे. निसर्गातील जीवजंतू, पक्षी आणि पिंपळ वृक्षाच्या माध्यमातून ही अन्न निसर्गाला समर्पित होते, अशी यामागील भावना आहे. श्रद्धेने केलेल्या छोट्याशा कृतीमुळे मनाला एक वेगळी समाधान लाभते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आपल्या कुटुंबापर्यंत नक्की पोहोचा. पितरांसाठी विशेष भाग आणि पितृदोष मार्गदर्शन. पहा मंडळी, आपल्या संस्कृतीत पितरांना देवाच्या बरोबरीचे स्थान दिले गेले आहे. पितर म्हणजे आपले ते पूर्वज जे आता या जगात नाहीत, पण त्यांच्या रक्ताचा अंश आपल्या शरीरात आहे. त्यांचे स्मरण करणं म्हणजे आपल्या मुळाशी जोडलेलं राहणं होय. लोकमान्यतेनुसार जेव्हा आपण पूर्वजांचं कृतज्ञतेने स्मरण करतो आणि पिंपळ वृक्षापाशी प्रार्थना करतो, तेव्हा त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतो, ज्यामुळे घरातील मुलांची प्रगती होते आणि कौटुंबिक कलश कमी होतात. आजकाल पितृदोष या शब्दाची खूप भीती दाखवली जाते, पण याविषयी अत्यंत संतुलन आणि जबाबदारी माहिती घेणं गरजेचं आहे. पितृदोष म्हणजे कोणताही शाप किंवा भीतीदायक गोष्ट नाही. शास्त्रानुसार जेव्हा आपण आपल्या पूर्वजांच्या संस्काराचा विसर पडतो, ज्येष्ठांचा अनादर करतो किंवा निसर्गाचे नियम पाळतच नाही, तेव्हा त्याला एक प्रकारे पितृदोष म्हटलं जातं. त्यामुळे मनात कोणतीही भीती न बाळगता केवळ आदराने आणि समाधानाने या दिवशी पूर्वजांचं स्मरण करावे. आपल्या ऐपतीप्रमाणे गरजूंना अन्नदान करावे. भुकेल्याला अन्न देणे हे सर्वात मोठं पुण्यदान मानलं गेलं आहे. पूर्वजांना नको असलेली कोणती गोष्ट किंवा भीती पसरवणे विचार मनात आणू नका किंवा आपली श्रद्धा आणि कृतज्ञता यांच्यापर्यंत पोहोचते हा विश्वास बाळगा. आता काही जण कोहळ बांधतात. आता कोहळ कसा बांधायचा हे देखील मी तुम्हाला सांगते. अनेक घराच्या मुख्य दरवाजावर आपण कोहळ म्हणजेच की भीमकृष्टमंड बांधलं पाहतो. याविषयी तुम्हाला समाजात जुने लोकमान्यता आणि पारंपरिक श्रद्धा आहे. हा उपाय कसा करावा आणि त्यामागील योग्य पद्धत काय आहे हे आपण समजून घेऊया. सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी स्वच्छ कोहळ आणून तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा.
त्यानंतर त्याला हळदी कुंकू लावावे. एक लाल किंवा काळ्या रंगाच्या दोऱ्याने किंवा काळ्या रंगाचं काही असेल बुक्का किंवा कपडा तो व्यवस्थित बांधून घ्या. कपडा हा लालच असला पाहिजे, तर त्याला कोळायला ना थोडंसं काळ्या कलरचं वरती असं हे काढायचं आणि एक स्वस्तिक काढायचं आहे लाल कुंकाने. पहा मंडळी, हा कोळ आपल्याला मुख्य घराच्या प्रवेशद्वाराच्या अगदी मध्यभागी वरच्या बाजूला अशा प्रकारे बांधावा की घरात येणाऱ्या जाणाऱ्याच्या प्रत्येकाची नजर त्यावर पडलीच पाहिजे. घराचे मुख्य द्वार हे सकर्मक आणि नकर्मक ऊर्जेने प्रवेशद्वार मानले जाते, म्हणून इथे हा कोळ बांधला जातो. आता कोळ बांधताना कोणत्या चुका टाळाव्यात आणि काय करावं? कोळ बांधताना मनात नकर्मक विचार नसावेत. कोळ सडलेला किंवा खराब नसावा. काही महिन्याने जर कोळ खराब झाला तर तो काढून एखाद्या झाडाखाली किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करावा आणि त्या जागी नवीन कोळ बांधावा. घरातील नकर्मतेशी संबंधित लोकमान्यतेनुसार कोळ हा वातावरणातील नकर्मक लहरी शोषून घेतो आणि घरात सुखशांती राखण्यास मदत करतो. यामागे कोणतीही अवास्तव किंवा चमत्कारी दावा नाही, तर एक जुनी कुटुंबिक परंपरा आहे जी घराचं रक्षण आणि मांगल्य टिकवण्यासाठी केली जाते. अमावस्येच्या दिवशी काय करावं? सोमवती अमावस्येच्या दिवशी पावन तिथीला आपल्या हातातून कोणत्या चांगल्या गोष्टी घडल्या पाहिजेत या एका गोष्टीची उजळणी करून पाहूया. पहिली गोष्ट म्हणजे सकाळी उठून मनोभावे देवपूजा करणं आणि घरातील वातावरण सात्विक ठेवणं. दुसरी गोष्ट आपल्या पूर्वजांचं स्मरण करून आणि पिंपळ वृक्षाला जल अर्पण करून त्यांच्या प्रति आदर व्यक्त करणं. तिसरी गोष्ट शांत चित्तेने नामजाप करणं, यामुळे मनाला स्थिरता लाभते. चौथी गोष्ट आपल्या क्षमतेनुसार गुप्तदान किंवा अन्नदान करणे. पाचवी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातील ज्येष्ठ व्यक्तीचे आशीर्वाद घेणं. त्यांच्या चरणाला स्पर्श करून घेतलेला आशीर्वाद कोणत्याही पूजेपेक्षा मोठा असू शकतो मंडळी. सहावी गोष्ट समाजातील गरजू आणि गरिबी लोकांना जसं जमेल तशी मदत करणं. सातवी गोष्ट संपूर्ण दिवसात स्वतःच्या मनावर संयम ठेवणे, कोणावरही न रागवणे. आठवी गोष्ट संध्याकाळी कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून देवाजवळ प्रार्थना करणं. नववी गोष्ट संपूर्ण दिवस सकर्मक विचाराने घालवणे. जेव्हा आपले विचार शुद्ध असतात तेव्हा संपूर्ण दिवस आनंदी जातो. आपले अनुभव प्रतिक्रिया स्वरूपात लिहायला विसरू नका. या दिवशी काय करू नये, जसे की काय करावे हे महत्त्व आपण पाहिले, तसंच या दिवशी कोणत्या गोष्टी टाळाव्यात समजून घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. ही चूक न कळत अनेकडून होते, त्यामुळे या दिवशी काय करायचं नाही हे देखील समजून घ्या. या दिवशी घरात किंवा घराबाहेर कोणाशी वाद करू नयेत. अमावस्येच्या दिवशी मनाची स्थिती संवेदनशील असते, त्यामुळे वादाने परिस्थिती बिघडू शकते. कोणाशी कडू किंवा अपमानकारक बोलू नये. विशेषतः घरातील किंवा समाजातील ज्येष्ठांचा अनादर किंवा अपमान करू नये. या दिवशी अन्नाचा व्याप करू नये. ताटात अन्न सोडू नये किंवा अन्न कचऱ्यात टाकू नये. रागाच्या भरात कोणताही मोठा कौटुंबिक किंवा व्यावसायिक निर्णय घेऊ नये. संयम राखणे हाच या दिवसाचा मूळ उद्देश आहे. श्रद्धेचा कोणताही दिखावा करू नये. पूजा किंवा दान करताना ते शांतपणे करावे, त्याचा गाजावाजा करू नये. मनात किंवा समाजात कोणताही प्रकारची भीती पसरू नये. देव किंवा पितर हे आपल्या शिक्षा करण्यासाठी नसतात, तर आशीर्वाद देण्यासाठी असतात. मंडळी, कोणतीही गोष्ट अंधानुकरण करू नये. ज्या गोष्टी मागील श्रद्धा भावना आपल्या समाजात नाही ती कृती करू नये. स्त्रिया, पुरुष, ज्येष्ठ आणि तरुणांसाठी सर्वत्र मार्गदर्शन. या पवित्र दिवशी कुटुंबातील प्रत्येक घटकाची भूमिका काय असावी याबद्दल थोडं सविस्तर बोलूया. तर पहा मंडळी, घरातील स्त्रिया या कुटुंबाचा कणा असतात. या दिवशी स्त्रियांनी घरातील सदैव आनंद टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करावा. सकाळी प्रसन्न मनाने घराची कामे करावीत. पिंपळाच्या झाडाची पूजा आणि प्रदक्षिणा करताना केवळ एक कर्मकांड म्हणून न करता आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि पूर्वजांच्या आशीर्वादासाठी मनोभावे प्रार्थना करावी. मानसिक समाधान मिळण्यासाठी काही वेळ शांत बसून देवाचं ध्यान करावे. पुरुषांसाठी घरातील पुरुषांनी या दिवशी विशेष संयम बाळगणं आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी किंवा घरात कोणतीही तणावाची परिस्थिती निर्माण झाली तरी शांत राहावे. कुटुंबातील आपली भूमिका केवळ धार्मिक किंवा आर्थिक जबाबदारी बाळगणे एवढीच नाही, तर सर्वांना मानसिक आधार देणं ही देखील आहे. याच भान ठेवावे. संध्याकाळच्या प्रार्थनेत कुटुंबासह श्रद्धेने सहभागी व्हावं. घरातील ज्येष्ठ म्हणजेच की वृद्ध किंवा ज्येष्ठ व्यक्ती हे अनुभवाचा भंडार असतात. या दिवशी त्यांनी आपल्या मुलांना आणि तर मंडळी, रागवण्याऐवजी प्रेमाने मार्गदर्शन करावे. तुमचे आशीर्वाद हेच या दिवशी कुटुंबाची सर्वात मोठे रक्षण कवच असते.
आजच्या तरुण पिढीने परंपरेमागील मूळ मूल्य समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीकडे केवळ जुनी पद्धत म्हणून न पाहता त्यामागील कृतज्ञतेची आणि निसर्ग संदर्भाची भावना समजून घ्यावी. अंधश्रद्धापासून दूर राहून श्रद्धा आणि विवेक याचा योग्य समतोल साधावा. पूर्वजांबद्दल आदर व्यक्त करणे म्हणजे आपल्या संस्कृतीचा आदर करणे होय. हा दृष्टिकोन ठेवा. मंडळी, शेवटी एकच गोष्ट सांगते, श्रद्धा म्हणजे भीती नव्हे तर विश्वास आहे. कोणती पूजे किंवा उपायाचं फळ तेव्हाच मिळतं जेव्हा आपले अंतःकरण शुद्ध असतं. आपल्या संस्कृतीने आपल्याला घाबरून जगणं शिकवलं नाही, तर प्रत्येकाप्रती आदर बाळगायला शिकवलाय. पितरांप्रती कृतज्ञ, घरातील आणि समाजातील ज्येष्ठांचा सन्मान, सदाचार, मनाचा संयम आणि ईश्वरावरील नितांत श्रद्धा यामुळेच मानवी जीवनात खरे समाधान आणि सकारात्मकता येते. जेव्हा आपण इतरांना मदत करतो, घरात आनंदाचे वातावरण ठेवतो, तेव्हा देव, निसर्ग आणि पूर्वज सर्वच प्रसन्न होतात. सोमवती अमावस्येच्या या अत्यंत पवित्र आणि पावन दिवशी भगवान शिवशंकर आणि मनात पार्वतीच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या घरात सुख, शांती, उत्तम आरोग्य, भरभरून समाधानी नांदो. मंडळी, तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत, तुमच्या नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया काय आहे तर नक्की मला कमेंटमध्ये नक्की विचारा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.